पालघर जिल्हा महाराष्ट्रामध्ये आहे की गुजरातमध्ये असा सवाल आता उपस्थित केला जातोय। कारण पालघर जिल्हा प्रशासनानं 19 आणि 20 जानेवारीसाठी वाहतूक बंदी अधिसूचना काढली आहे। मात्र ही अधिसूचना गुजराती भाषेत काढलेली आहे। राज्याची अधिकृत भाषा असताना गुजरातीचा समावेश का केला गेला असा सवाल इथल्या स्थानिकांनी उपस्थित केलाय। जिल्हा प्रशासनावर त्यांनी टीका सुद्धा केली आहे। खासदार संजय राऊत यांनी सुद्धा सरकारवर टीका केलेली आहे। पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरातच्या पाट्या सूचना फलक म्हणून अनेक ठिकाणी पालघरमध्ये लावलेले आहेत। त्यामुळे गुजराती भाषेचा कळवळा अजूनही संपलेला दिसत नाही। हे गंभीर आहे आणि ह्याच्यावरती आम्हाला एकत्र बसून सर्वच पक्षांना महाराष्ट्रातला विचार करावा लागेल की पालघर हा भाग महाराष्ट्राचा आहे की बुलेट ट्रेनच्या निमित्तानं वाढवण बंदराच्या निमित्तानं हा बाजूच्या राज्याला जोडला गेला आहे। हा नकाशा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा। तर पालघर महाराष्ट्रात आहे की गुजरात आहे हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। कारण वाहतूक बंदी अधिसूचना काढण्यात आली, मात्र ही अधिसूचना गुजराती भाषेतून काढण्यात आलेली आहे। मराठी ही आपली राज्यभाषा आहे, मात्र तरी सुद्धा गुजराती भाषेचा वापर झाल्यामुळे सध्या या संदर्भातला वाद निर्माण झालाय।